नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम पुरी आणि त्याचबरोबर भाजी. पुरी तेलकट होऊ नये, टम्म फुगावी आणि जास्त वेळ राहावी यासाठीच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आज आपण बघणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. येथे पॅन घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण भाजी बनवून घेणार आहोत. 2 चमचे पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. कमी जास्त प्रमाण आपण घेऊ शकतो. 1 दालचिनी, विलायची आणि तेजपत्ता आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. हे 3 इन्ग्रेडियंट्स इतके महत्त्वाचे आहेत की जेणेकरून कोणत्याही भाजीला एक चांगला स्वाद ते देऊन जातात. आता त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरा आपण टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊयात. त्यामध्येच जाडसर वाटलेली धनेपूड आपण टाकून घेतलेली आहे, तीही आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले व्यवस्थित भाजले जातील. आता याचमध्ये लसूण, अद्रक आणि त्याचबरोबर कांदा आपण टाकून घेतलाय. याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे. कच्चा पण अजिबात ठेवायचं नाही. त्याचबरोबर आपण यामध्ये कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. परंतु कांदा मध्ये असला की खात्यावेळी जो दाताखाली येतो तो स्वाद वेगळाच देतो. त्यासाठी इथे आपण थोडासा कांदा कट करून तेलामध्ये चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घेणार आहोत. चांगला गोल्डन कलर आपल्या कांद्याला येऊ द्यायचा आहे. बघू शकता चांगला तळला गेलाय कांदा. आता त्यामध्येही थोडासा कढीपत्ता आपण टाकून घेऊयात. यालाही व्यवस्थित मिक्स करूयात. तोपर्यंत कांदाही चांगला त्याबरोबर भाजला जाईल. आता यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत. लाल तिखट नको असेल तर त्याऐवजी तुम्ही काळ्या तिखटाचा वापरही त्यामध्ये करू शकता. फक्त कलरमध्ये फरक पडतो, अजिबात स्वादामध्ये फरक पडत नाही. सो याला व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याआधी साधारण 2 चमचे दही किंवा फ्रेश मिल्क क्रीम असेल तर तेही आपण त्यामध्ये टाकून घेऊ शकता. येथे आपण दही वापरलेला आहे. याला व्यवस्थित आपल्याला परतायचं आहे जोपर्यंत तेल सुटल्यासारखं दिसत नाही तोपर्यंत. आता यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आपल्याला करून टाकायची आहे. यालाही व्यवस्थित परतून घेऊयात. चांगल्या प्रकारे यालाही आपल्याला भाजून किंवा शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं पाण्याचं प्रमाण हे सगळं निघून जावं आणि आपली चांगली अशी थिक ग्रेव्ही बनून तयार होईल. तर चांगल्या प्रकारे आपण याला मिक्स करूयात आणि मसाल्याचा स्वादही त्यामध्ये व्यवस्थित उतरला जाईल. 1-2 मिनिटे याला झाकून ठेवूयात जेणेकरून त्यातलं पाणी हे आटलं जावं. आता बघू शकता पाणी सगळं त्यातलं निघून गेलेलं आहे आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला जे आपण बटाटे उकडून ठेवलेले आहेत ते त्यामध्ये टाकून द्यायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही मटार किंवा छोले असतील उकडलेले तर तेही त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. त्याने स्वाद हा आणखीन वाढतो आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एखाद्या लंगरमध्ये ज्या प्रकारे भाजी बनवली जाते त्या प्रकारचीच भाजी आज आपण इथे बनवलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता भाजी मसाला चांगल्या प्रकारे बटाट्याला लागलेला आहे आणि आता चांगली थिकनेससुद्धा आलेली आहे. तर मंडळी त्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. साधारण ग्लासभर किंवा 1.5 ग्लास पाणी आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ज्या प्रमाणात आपल्याला लागतं आणि व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण त्याला झाकून ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत जेणेकरून लुक चांगला येतो आपल्या भाजीला, दिसायला सुद्धा सुरेख दिसते. तर मंडळी मस्तपैकी भाजी शिजलेली आहे आणि याला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. बघू शकता. तुम्हाला आवडत असेल तर आणखीन तुम्ही त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूटही वाटून टाकू शकता जेणेकरून आणखीन गाढापण आपल्या भाजीला येऊन जाईल. पण अशा प्रकारे आपली ही लंगरसारखी भाजी बनवून तयार झालेली आहे. गॅस बंद करूयात, साईडला ठेवूयात आणि सुरुवात करूयात आपल्या पुऱ्या बनवायला. येथे 2 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1-2 चमचे आपण रवा घेतलेला आहे. बारीक मोठा आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. आता काय करायचं आहे मंडळी,
याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोणी चपातीच्या पिठाऐवजी मैद्याचाही वापर करतं, तर आपल्या आवडीनुसार आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा त्यामध्ये वापरू शकतो. आता पाणी टाकून एक चांगला घट्टसर असा डो आपल्याला मळून घ्यायचा आहे. अजिबात सैल ठेवायचं नाही. कणिक जर घट्टसर असेल तर त्यामुळे काय होतं की आपली पुरी ही जास्त तेल पीत नाही आणि व्यवस्थित फुगली जाते. चांगलं घट्टसर असं आपल्याला त्याचं कणिक मळून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ नाही, साधारण 5 ते 10 मिनिटे आपल्याला त्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे. जास्त वेळ त्याला आपल्याला ठेवायचं नाही. आणि मस्तपैकी असं हे घट्टसर आपलं कणिक मळून झालेलं आहे. साधारण 5 ते 10 मिनिटे आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे आणि नंतर मग आपण त्याच्या गरमागरम अशा पुऱ्या बनवून घेणार आहोत. एक 10 मिनिटानंतर बघू शकता कणिक मळून झालेलं आहे मस्तपैकी ठेवून. आता त्याचा उंडा घ्यायचा आहे आणि आपण एक मोठी चपाती लाटून त्यालाच एकाच आकाराच्या भांड्याने त्याच्या पुऱ्या कट करून घेणार आहोत. हवं असेल तर तुम्ही छोटे छोटे उंडे करून त्याच्या पुऱ्या बनवून घेऊ शकता. तर आधी एक मोठा उंडा करून घेतलेला आहे आणि त्याची एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता एक वेळेसच आपण त्यामध्ये पीठ लावून घेतलेलं आहे. अजिबात जास्त वेळेस त्याला पीठ लावायचं नाही. जास्त पीठ लावल्यामुळेही आपलं तेल हे खराब होतं आणि काळं पडतं. तळल्यामुळे पीठ त्यामध्ये करपल्यासारखं होतं. त्यासाठी फक्त एक वेळेसच त्याला पीठ लावून घ्यायचं आहे. येथे एक मी मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे. तिच्या मापाने आपण सगळ्या पुऱ्या कट करून घेणार आहोत आणि पुऱ्या करून जास्त वेळ ठेवायच्या नाहीत. जशा जशा बनवचाल तशा तशा आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या हा चांगल्या फुगलेल्या तयार होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. तर लवकर फुगतात आणि जास्त वेळ जर झाला तर मग त्या चपट्या होतात. त्यासाठी थोड्या थोड्या बनवा आणि लगेच तळायला घेत जा. चला याला आपण एक आणखीन उंडा बनवून घेऊयात आणि त्याला तळून घेऊयात. तेल गरम झालेलं आहे. तेलात पुरीची एक बाजू एकच वेळेस आपल्याला तळून घ्यायची आहे. सतत खालीवरी त्याला आपल्याला करत राहायचं नाही. यामुळे तेल जास्त पिते पुरी आणि तेलकट होतात पुऱ्या. त्यासाठी एका बाजूने एक वेळेस आपण त्याला तळून घेणार आहोत आणि बघू शकता मस्तपैकी पुरी फुगायला ही सुरुवात झालेली आहे. खालच्या बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. डबल आपल्याला त्याला खालीवरी करायचं नाही. सो आता खालची बाजू पलटून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी त्याला चांगल्या प्रकारे आपण तळून घ्यायचं आहे आणि गरमागरम काढून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे जास्त वेळ फुललेल्या राहतात. तुम्ही कोणत्या प्रकारे बनवता तेही कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही रवा टाकता किंवा नाही हेही नक्की कळवा. आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या ह्या आपण तळून घेणार आहोत. कणिक मळते वेळेसच फक्त लक्षात ठेवायचं की त्यासाठी कणिक हे घट्टसर मळायचं आहे. त्याचबरोबर 5 ते 10 मिनिटाच्या मध्येच त्याला थोडा वेळ ठेवून आपण लगेच त्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्यात. एक बाजू एक वेळेसच तळायची आहे. जर थोडंसं तेल वाटत असेल तर एखाद्या टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपली गरमागरम अशी पुरी आणि त्याचबरोबर लंगरसारखी भाजी बनून तयार आहे मंडळी. तर अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. लगनसराई चालू आहे, बाहेर कुठं जाणं होत नसेल तर घरच्या घरी बनवून खा आणि पण मस्त राहा.